आज आपण खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी बनवूया, म्हणजे ओल्या खोबऱ्याची. मस्त अशी झालेली आहे बघा, आणि आकारही किती छान दिलेला आहे आणि खमंग वास सुटलेला आहे बरं का. घरामध्ये केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे. तर हे नारळ स्वच्छ म्हणजे व्यवस्थित फोडून, खोबरं वेगळं काढून, स्वच्छ धुवून, चिरून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी काळी पाट काढलेली नाही, तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता. हे बघा, अशा पद्धतीने 2 नारळाचा किस झाला. थोडंसं तूप घालून थोडंसं गरम केला. त्या अगोदर त्या तुपामध्ये थोडंसं काजू, बदाम असा सुकामेवा थोडा परतून घेतला आणि त्यामध्येच तसंच ते खोबऱ्याचा किस घालून तोही परतून घेतला. थोडासा गरम झाला म्हणजे त्यातला थोडासा किंचितसर ओलसरपणा कमी झाला आणि त्यामध्ये गूळ घातला. तर गूळ इथे किती घालायचा, मी इथे 2 नारळ होते तर मी त्याला 1.5 वाटी गूळ घातलेला आहे. तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण करू शकता. बघा, गूळ वितळोस्तूर फक्त मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं. त्यामध्ये थोडी खसखस आणि वेलची पावडर, जायफळ पावडर घातली. तर इथे 1 वाटी मैदा, थोडंसं रवा, चवीपुरतं मीठ, थोडंसं 2 ते 3 चमचे गरम केलेलं तूप आणि मी इथे दुधामध्ये पीठ मळलेलं आहे. म्हणजे इथे पाणी घालूनही मळलं तरी छान होतात बरं का करंज्या. तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घेतलं, जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसं. आता लगेच आपण बनवायला घेऊ. तर व्यवस्थित लाटून घ्यायची पारी आणि त्यामध्ये ते मिश्रण भरून छान असा आकार द्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने ही करंजी दाखवलेली आहे. फुटत पण नाही, त्याचं सारण पण बाहेर येत नाही. जर तुम्ही माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवली तर अशीच तुमची ही करंजी होईल. आणि तुम्हाला सांगते, खायला तर अति उत्तम लागते, मस्त अशी लागते. नेहमी आपण कोरड्या नारळाची म्हणजे वाळलेल्या खोबऱ्याची बनवतो, पण कधीतरी ओल्या खोबऱ्याची, खास म्हणजे रक्षाबंधन विशेष, आपण ही अशी करंजी बनवू शकतो. तर नक्की एकदा बनवा. कशी रेसिपी झाली सांगा. ह्याआधी तुम्ही अशी ही रेसिपी बनवली होती का तेही सांगा. आणि ह्या करंज्या बघून तुम्हाला कसली आठवण झाली तेही नक्की सांगा हां. मस्त तेल किंवा तूप गरम करून घ्या. मध्यम गॅसवर अशा पद्धतीने करंज्या तळून घ्या. एक बाजूनी तळली की नंतर उलट करायची. एकही करंजीचं सारण बाहेर आलेलं नाही. मला तर फार आवडल्या ह्या ओल्या नारळाच्या करंज्या. अगदी खुसखुशीत खमंग झाल्या. सुगंधही फार सुटला घरामध्ये. सर्वांना घाई झाली केव्हा खाईल तेव्हा. मैत्रिणींनो, तर मी सीमा, तुमची लाडकी मैत्रीण, कुक हॅपी होम या चॅनलद्वारे तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करते की तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि अशा छान छान छोट्या छोट्या व्हिडिओच्या रेसिपींचा आस्वाद घ्या. तेव्हा बाय.